नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीविषयी बोलूया. आपली महाराष्ट्रातली खाद्य संस्कृती अतिशय छान आहे. म्हणजे अतिशय सुरेख अशी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे. कारण आपले महाराष्ट्रीयन पदार्थ जे आहेत ते अगदी आता परदेशात सुद्धा मिळायला लागलेले आहेत. म्हणजे परदेशातील लोकसुद्धा आपले महाराष्ट्रीयन पदार्थ तेवढेच आवडीने खातात. तर अशाच आपल्या ह्या महाराष्ट्रीयन पदार्थामधला सगळ्यात फेमस पदार्थ कुठला असेल तर तो म्हणजे पुरणपोळी. तर आता ही पुरणपोळी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि ही पुरणपोळी सणासुदीला आपल्याकडे हमखास केली जाते. पुरणपोळीशिवाय आपल्या महाराष्ट्रात सण साजरा होत नाही असं म्हटलं तरी चालेल. तर आता ही पुरणपोळी दिसायला जितकी सुरेख, चवीला जितकी छान, तेवढीच ती करायला सुद्धा अवघड आहे. कारण प्रत्येकालाच पुरणपोळी तेवढी छान करता येते असं नाही. पुरणपोळी म्हटलं की ती तोंडात घालताच विरघळली पाहिजे, म्हणजे ती पुरणपोळी तुमची खूप सुरेख झाली. आणि अशी पुरणपोळी सगळ्याच गृहिणींना जमते असं नाही. अर्थात मला सुद्धा तेवढी छान अजून जमत नाही की तोंडात घालताच पुरणपोळी विरघळेल एवढी छान. तर बऱ्याच जणी करतात, काही शिकत असतील, काही शिकणार असतील, असो. पण अशी ही पुरणपोळी जी आहे ती प्रत्येक भागामध्ये पुरणपोळी करण्याची पद्धतही वेगळी आहे. पुरणपोळीला अगदी वेगळी वेगळी नावंसुद्धा आहेत. काही भागामध्ये पुरणपोळी वेगळ्या नावाने सुद्धा ओळखली जाते. तर आता ही अशी पुरणपोळी केली की त्याच्याबरोबर काही लोक पोळी आणि दूध आणि त्याच्यावर मस्त साजूक तूप घालतात. तर आमच्याकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी, गुळवणी आणि त्याच्यावर मस्त साजूक तूप असं घालून पुरणपोळी खाल्ली जाते. आता आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भजी, पापड हा अगदी सागर संगीत बेत आहे. म्हणजे अगदी सणासुदीला केला जाणारा छान उत्तम बेत. आणि काही भागांमध्ये पुरणपोळी बरोबर बटाट्याची भाजी, मेथीची भाजी आणि आणखीन वेगळे काही पदार्थ केले जातात. तर अशी ही पुरणपोळी प्रत्येक भागामध्ये तुम्हाला मी सांगितलं ना, अगदी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. आता प्रत्येक भागामध्ये काय म्हणतात पुरणपोळीला हे मी तुम्हाला सांगते. महाराष्ट्रात तर पुरणपोळीला पुरणपोळीच म्हणतात. तेलुगू आणि आंध्र प्रदेशमध्ये पुरणपोळीला बॉब बट्टू किंवा बक्सम असं म्हणतात. कन्नडमध्ये पुरणपोळीला होलिगे असं म्हणतात. होलिगे किंवा ओबाट्टू या नावाने पुरणपोळी ओळखली जाते. गुजराती लोक तर पुरणपोळीला पुरणपोरी असं म्हणतात. आणि मल्याळममध्ये पुरणपोळीला पायसाबोली असं म्हणतात. आणि तमिळमध्ये पुरणपोळीला बाक्षालू किंवा उबाट्टी असं म्हणतात. आता हे सांगण्यामागचं कारण एवढंच की जर कधी तुम्ही त्या भागांमध्ये गेला आणि हे नाव जर ऐकलं तर तुम्ही समजून जा की हे पुरणपोळी असं म्हणतात. तर आता गुजराती लोक जी पुरणपोळी करतात ना, ते तुरीची डाळ आणि गूळ याच्यापासून पुरण तयार करून पुरणपोळी करतात. आणि आपण महाराष्ट्रीयन लोक जे आहोत ते चण्याची डाळ आणि गूळ घालून आपण पुरणपोळी तयार करतो. तर अशी ही आपली महाराष्ट्राची शान असलेली पुरणपोळी. तुमच्याकडे पुरणपोळीला काय म्हणतात किंवा तुमची पुरणपोळी सुद्धा तेवढीच सुरेख होते का, तोंडात घालताच विरघळते अशी होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.